डोंगळ्याचा म्हणजेच कांदा बीजोत्पादनाचा प्लॉट मध्ये आपण आता उभे आहोत। 6 गुंठ्याचा हा डोंगळ्याचा प्लॉट आहे आणि आपण शेतकऱ्यांनी स्वतःची सीड स्वतःचं कांदा बियाणं आणि तेच कांदा बियाणं वापरावं। कांदा बियाणं तयार करत असताना 500 मीटरच्या आसपास, त्याला विलगीकरणाचं अंतर आपण म्हणतो, 500 मीटर वरती इतर जातीचे इतर व्हरायटीचे डोंगळे किंवा डोंगळे आलेले कांदा आलेले प्लॉट नसावे। आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या शेतीचे जे मालक आहे प्रतीक शिंदे यांनी सांभाळलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता, इथं कुठेही आसपास डोंगळे आलेले कांदे असतील किंवा लाल कांद्याचे डोंगळे असतील किंवा इतर व्हरायटीचे डोंगळे असतील नाही, परिणामी एक जातीवंत बियाणं या ठिकाणी तयार होणार आहे। मधमाशीचंही गमन या ठिकाणी सुरू असताना आपण बघतोय। तसेच पाटील बायोटेकचं क्वीन बी याची फवारणी काल संध्याकाळी त्यांनी घेतलेली आहे, त्याचाही परिणाम या ठिकाणी त्यांना या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। पुढचं जे पाणी आपण देणार आहोत त्या पाण्यामध्ये आपण बियाणं भरण्यासाठी, वजनदार बियाणं टपुरं बियाणं तयार होण्यासाठी ह्या प्लॉटला पाण्यातून ZNB ह्या 6 गुंठे रानासाठी 300 ग्रॅम 13-40-13-2 आणि अर्धा लिटर असं पाण्यातून देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, छोटासा प्लॉट आहे, छोटासा प्रयत्न आहे शेतकऱ्यांचा का घरच्या घरी बियाणं तयार करायचं। कारण आपण अनेक तक्रारी, अनेक कंप्लेंट या ठिकाणी ऐकतो, अमक्या कंपनीचे बियाणं घेतलं, डोंगळेने आपलं बियाणं खाली जातीवंत बियाणं जर तयार केलं तर चांगलं बियाणं लावल्याचं समाधान, आपल्या नजरेसमोर तयार झालेलं बियाणं तयार करून लावल्याचं वेग या ठिकाणी मिळू शकतं। धन्यवाद।